तर विधान परिषद निवडणुकीमध्ये अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे आणि जळगावमध्ये रेश्मा काळेंनी भाजप विरोधात उमेदवारी कायम ठेवली आहे। नाशिकमध्ये शिवसेनेविरोधात गोकुळ गीतेंची उमेदवारी ही कायम राहिली आहे। जळगाव आणि नाशिकमध्ये महायुतीमध्येच लढाई असल्याचं स्पष्ट झालंय। गोकुळ गीतेंनी माघार घेतलेली नाही। महायुतीचे नरेंद्र दराडे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार गोकुळ गीते अशी सरळ लढत नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे। हॅलो, तू माघार देऊन टाक। आपण गिरीश भाऊंना आणि देवेंद्रजींना शब्द दिलेला आहे, तू येऊन माघार देऊन टाक। माघार द्यायचा विषय नव्हता। नाही नाही नाही, आपण शब्द दिलेला आहे, ऐकून घे। आपली पक्षाची एकनिष्ठ आहे। मी माघार देणार होतो, पण दराडेंचा पोरगा म्हणतो की यांच्या बापाला पण माघार देणे, ही कुठली भाषा त्यांची? त्यांचा भाऊ मला बोलतो का तू म्हातारा झालाय का? ही काय भाषा आहे का तुझी? नम्रता काय आहे का नाही? माघार होशील मग तुम्ही अशी माघार मागता का? गोकुळ आपण ऐक ना, गोकुळ आपण फडणवीस साहेबांना आणि गिरीश भाऊंना शब्द दिला गणेश दादा माघार देत आहे। तुला माघार द्यायची आता? गिरीश भाऊंना शब्द दिला होता। नाही नाही, आपल्याला माघार द्यायची आहे। मला माझी पण इच्छा होती गिरीश भाऊंचा शब्द द्या, पण त्यांचा पोरगा नाही, आपण गिरीश भाऊंना वडिलांसारखं मानतो। तुला धमकी कोणी दिली? दराडेंचा पोरगा म्हणतो का यांचा बाप पण माघार घेईल? दराडेंचा भाऊ मला कॉल करून म्हणतो तू म्हातारा झाला का? अरे तुझा भाऊ 74 वर्षाचा आहे ना उमेदवार। नाही, पण ते जाऊ दे। आपण भाऊंना शब्द दिलेला आहे, तू आणि माघार देऊन टाक। नाही नाही नाही, तुला बाकीचं माहित नाही, तुला यावं लागेल, माघार द्यावं लागेल। मला पण भाऊंचा शब्द मोडायचा नव्हता, पण ज्यावेळेस माझा बाप काढला जातो त्यावेळेस मी नाही, आपण पक्षाची एक निष्ठा आहे आणि आपल्याला माघार द्यायची। मोठा कालच सांगितलं होतं आपल्याला। मी मोठा भाऊ म्हणून तुला रिक्वेस्ट करतोय, तू मूर्खपणा करू नको। गणेश भाऊ बोलतोय तुझ्याशी। तर काही वेळापूर्वीचा हा संवाद फोनवरून झालेला आपण ऐकला गणेश गीतेंचा। दरम्यान गणेश गीतेंनी प्रतिक्रिया काय दिली आपण बघूया। मुख्यमंत्री महोदयांनी, देवेंद्रजींनी आणि गिरीश भाऊंनी या ठिकाणी सांगितलं होतं, गणेश आपली युती आहे, आपल्याला माघार घ्यावा लागेल। मी कोणतीही कमिटमेंट न घेता, कोणताही विषय न करता त्यांच्या शब्दावर ही माघार या ठिकाणी घेतलेली आहे। पुन्हा दराडे कुठेतरी काहीतरी बोलले गेले तिथं, त्यांचा बाप वगैरे काढला गेला, त्यांचा बाप देऊन बाप बी माघार दिली तिथं जाऊन म्हणे। त्याच्यामुळे गोकुळ भाऊ चिडलेले, बाकी दुसरा काही विषय नाही। आणि गणेश भाऊचा काही विषय नाही। गणेश भाऊ ऐकून घ्या, माझं काय म्हणणं, गोकुळ भाऊ आजही तयार आहे। आम्ही पक्षाची एकनिष्ठ आहे। आम्ही देवेंद्र भाऊने आम्हाला जो शब्द दिला आम्ही माघार घेणार, आणि गोकुळ भाऊला माघार घेण्याकरता आम्ही त्याला चिडतोय। जिथं असेल तिथं तो 5-10 मिनिटं पोहोचतोय।